नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. दसऱ्यानिमित्त सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे. दसऱ्यानिमित्त सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे. सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा या ठिकाणी बदल केला आहे. बहिणींनो, सर्वात पहिला जो बदल केला होता तो KYC बाबत केला होता. KYC तुम्हाला अनिवार्य केली होती. प्रत्येक बहिणींना KYC करणं कंपल्सरी होतं, म्हणजेच बंधनकारक होतं. तर भरपूर बहिणींनी आत्तापर्यंत KYC पूर्ण केलेली आहे. अजूनही भरपूर बहिणींची KYC या ठिकाणी बाकी आहे. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ती म्हणजे असं की लाडकी बहीण योजना बंद होणार. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार. बघा बहिणींनो, हा जो काही महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट दिलेली आहे. बघा, तुम्ही जर बघितलं तर काल दसरा होता. दसऱ्यानिमित्त या ठिकाणी दसरा मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचं मोठं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता प्रश्न असा पडलेला आहे की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची ही जी काही घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे भरपूर बहिणींचे जे प्रश्न होते ते सुद्धा दूर झालेले आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की KYCमध्ये बघा, तुम्हाला KYC कंपल्सरी होती, बंधनकारक होती. पण आता KYCमध्ये आणखी एक बदल केलेला आहे. आता यामुळे काय होणार आहे तर भरपूर बहिणी अपात्र होणार आहेत. ज्या बहिणी KYC करतील त्याही अपात्र होणार आहेत. आता कशाप्रकारे होणार आहे तेही समजून घ्या, जेणेकरून तुम्ही KYC करायची की नाही आणि करायची तर कशी करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त एक काम करा की या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि बहिणींनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती की सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये एक हाईप नावाचं बटन येईल. बघा, कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल. त्या बटनावर क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईप करायचं आहे. सर्वात जास्त महिलांनी हाईप करायचं आहे. प्रत्येक बहिणींनी हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ज्या बहिणी ह्या व्हिडिओला हाईप करतील त्या बहिणींची KYC सुद्धा आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला हाईप करायचं आहे. अगोदर लाईक करा, लाईक केल्याच्यानंतर हाईप करायची, जेणेकरून तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाईल. तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरी या ठिकाणी ताण पडत आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या योजनेत महिलांसाठी KYC करणे अनिवार्य केलेले आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी काय घोषणा केली त्याची संपूर्ण माहिती आपण बघूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. म्हणजेच काय, अनेक प्रश्न या ठिकाणी महिलांना पडलेले आहेत. त्यामध्ये बघा, पहिला महत्त्वाचा ठिकाणी सांगितलेलं आहे की गेल्या काही महिन्यांपासून योजनेचे हप्ते हे उशिरा मिळत आहेत. योजनेचे हप्ते हे उशिरा जमा होत आहे आणि अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. बघा बहिणींनो, या चर्चा खूपच ठिकाणी वाढलेल्या आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडकी बहीण योजना बंद होणार. आता बघा, ह्या जे काही चर्चा सुरू झाल्या आहे, या चर्चा सुरू होण्याचं कारणसुद्धा असं आहे की तुमचे जे हप्ते ते तुम्हाला उशिरा मिळत आहे आणि अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे. त्यामुळे बहिणींना प्रश्न पडलेला आहे की आता योजना बंद होणार का, योजना या ठिकाणी बंद केली जाईल का. बघा, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्वतः प्रतिक्रिया या ठिकाणी दिली आहे. म्हणजेच काय, तर स्वतः त्यांनी भाष्य केलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही या योजने बंद होणार आहे की नाही. तर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काय सांगितलेलं आहे त्याची माहिती आपण बघूया. बघा, लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर या ठिकाणी ताण येत आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची जी तिजोरी आहे तर त्यावर खूप या ठिकाणी ताण येत आहे आणि या योजनेसाठी दर महिन्याला कोट्यावधींचा निधी लागतो. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं तर कोट्यावधीची रक्कम ही बहिणींना पाठवली जात असते. आता एकाच बहिणीला कोट्यावधी रुपये पाठवले जात नाही, प्रत्येक बहिणींना 1500 रुपये मिळतात. आणि जर तुम्ही बघितलं बहिणींची संख्या किती आहे तर जवळजवळ 2 करोड प्लस बहिणी या ठिकाणी पात्र आहेत. म्हणजेच काय, 2 करोडहून अधिक बहिणींना याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे एवढी रक्कम बहिणींना पाठवली जात आहे. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये तुम्हाला दिले जात आहेत. त्यामुळे काही आमदारांचेही निधी या ठिकाणी थकले असल्याची माहिती समोर आलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठिकाणी घडलेला आहे.
आता सर्वात अगोदर बघा एक महत्त्वाचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे KYC बाबत. तर ज्या बहिणींनी KYC केली त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर माझी KYC झाली आहे. ज्या बहिणीची KYC झाली असेल त्यांनी सांगायचे की सर माझी KYC झाली आहे. ज्या बहिणीची KYC झाली नसेल त्यांनी सांगायचे की सर माझी KYC झाली नाही आहे. ज्यांची झाली नसेल त्यांची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, मला मदत करा, तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाईल. आणि ज्यांची झाली असेल त्यांनी सांगायचे की हो सर माझी KYC पूर्णपणे झालेली आहे. आणि बहिणींनो, जर का तुम्हाला KYC करता येत नसेल, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर का KYC करायची असेल अगदी 2 मिनिटामध्ये, तर मी काय सांगतो तुम्हाला लक्ष द्या. तुम्हाला बघा आपल्या चॅनलला भेट द्यायची. चॅनलला भेट दिल्याच्यानंतर तुम्हाला मी KYC कशी करायची याबाबत एक लाईव्ह व्हिडिओ दिलेला आहे. त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती अशी दिली आहे की तुम्ही मोबाईलवर कशाप्रकारे घरी बसल्या KYC करायची, कोणत्या वेबसाईटला जायचे, वेबसाईटला गेल्याच्यानंतर कशाप्रकारे लॉग इन करायची, कोणकोणती माहिती टाकायची, कोणते डॉक्युमेंट टाकायचे, याची सर्व A to Z सर्व माहिती तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. स्वतः लाईव्ह मी KYC करून दाखवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली ते कळणार आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये घरी बसल्या तुम्ही KYC करू शकता. कोणाची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही आहे. फक्त तो व्हिडिओ प्रत्येक बहिणीने बघून घ्या, एवढीच विनंती आहे. जर का तुम्ही तो व्हिडिओ बघून घेतला तर तुम्ही अगदी घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्ही KYC करू शकता. तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही आहे. फक्त तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनलला भेट दिल्यानंतर लाईव्ह KYC कशी करायची हा तुम्हाला व्हिडिओ मिळेल. त्या बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला मी KYC कशी करायची त्याची सर्व माहिती दिली आहे. तर प्रत्येक बहिणीने तो व्हिडिओ बघायचे. जर का तुम्हाला तरीही KYC करता आली नाही तर मग तुम्ही आपल्याला सांगा, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. ठीक आहे, काही काळजी करू नका, सर्वांची KYC होणार आहे. पुढे बघा, अशा परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी काय माहिती दिली बघा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल दसरा मेळाव्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले बघा, काल दसरा होता, तर दसऱ्यानिमित्त त्यांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे आणि सांगितलेलं आहे की ही जी काही योजना आहे ही बंद होणार असल्याची भीती महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. पण ही योजना कधीच बंद होणार नाही, कायम सुरूच राहणार आहे अशी त्यांनी घोषणा केली आहे. म्हणजे बघा बहिणींनो, ही जी काही योजना आहे ही बंद होणार असा तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे तर त्याचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबत त्यांचं मत सांगितलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे की ही योजना कायम सुरूच राहणार आहे. म्हणजेच ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय असा आहे बघा. सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत एक या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेमध्ये महिलांसाठी KYC या ठिकाणी करणे अनिवार्य केलेलं आहे. आता ही जी काही KYC ही करणं तुम्हाला कंपल्सरी आहे. जर का तुम्ही KYC केले नाही तर तुमच्या ठिकाणी पैसे बंद होतील. त्यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. या 2 महिन्याच्या तुम्हाला KYC करावी लागणार आहे. अनेक महिलांनी आपली KYC यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भरपूर महिलांच्या ठिकाणी मला कमेंट येत आहेत की सर माझी KYC पूर्ण झाली, सर माझी KYC तुमच्यामुळे पूर्ण झाली, सर माझी KYC व्यवस्थित पूर्ण झाली. आता बघा बहिणींनो, ज्या बहिणींची KYC पूर्ण झाली त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण त्यांना पैसे मिळत राहतील. पण ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे त्या बहिणींनी लक्षात ठेवा, तुमचे पैसे बंद होऊन जातील. म्हणून जर का तुम्हाला KYC करायची असेल तर नक्की KYC करून घ्या. आपल्या चॅनल तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून KYC करून घ्या. अगदी घरी बसल्या तुम्ही 2 मिनिटांमध्ये KYC करू शकता. आणि प्रत्येक बहिणीने KYC करणं कंपल्सरी. जर का KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होऊन जातील, तुम्हाला पैसे मिळणार नाही. हा सरकारचा नियम आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढे बघ काय सांगितलेलं आहे, परंतु काही महिलांनी तांत्रिक अडचणींमुळे KYC करण्यात अडचणी येत आहे. भरपूर बहिणींना तांत्रिक अडचणी येत आहेत. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची यादी सादर केली. त्यांनी सांगितले की 5 कोटी लोकांच्या घरापर्यंत जाऊन शासनाच्या आपल्या दारी योजनेचा लाभ दिला गेला. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामगिरीमुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आणि आमच्या 232 जागा निवडून आल्या. शेतकऱ्यांना सर्व निकष बाजूला ठेवून मदत दिली जाईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलेलं आहे. बघा, सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा त्यांनी ही सुद्धा केली की शेतकऱ्यांना सर्व निकष बाजूला ठेवून मदतसुद्धा दिली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. तुमची योजना बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी बहिणींना हा सुद्धा प्रश्न पडला की KYC बंद होणार आहे का, किंवा KYC बंद झाली का. बघा बहिणींनो, KYC बंद होणार ही गोष्ट लक्षात ठेवा. हे खरं आहे, KYC बंद होणार आहे, पण कधी? 2 महिन्याच्या आत. 2 महिन्यात तुम्हाला मुदत आहे. 2 महिन्याच्यानंतर तुम्हाला KYC करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. 2 महिन्याच्या आत तुम्हाला KYC करावी लागणार आहे. 2 महिन्यापर्यंत तुमची KYC सुरू आहे. 2 महिन्याच्यानंतर तुमची KYC बंद होणार ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला KYC करता येणार नाही. ज्या बहिणी KYC करण्यापासून राहून जातील, जर का सरकारने मुदतवाढ दिली तर तुम्ही KYC करू शकता. जर का मुदतवाढ नाही दिली तर तुमची KYC जर नाही झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक बहिणींनी KYC करून घ्यायची आहे.
ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.